संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर हल्लाबोल केला आहे। मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो ते देशाने काल संसदेमध्ये बघितलं असं संजय राऊत म्हणाले। तर एकट्या राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडघ्यावर आणलं असंही राऊतांनी म्हटलंय। भाजप मंत्र्यांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागावं लागलं असंही राऊत म्हणाले। तर राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावलाय। काल राहुल गांधींचं भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं। राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला। राहुल गांधींनी काय काल चुकीचं सांगितलं? राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या तोंडावर सांगितलं की हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेतलेला नाही मोदी, आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही। हिंदुत्वाची व्याप्ती, हिंदुत्वाचा विचार खूप मोठा आहे जो तुम्हाला कधी समजलेला नाही। 9 मंत्री, 1 गृहमंत्री आणि 1 अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी, या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले। कालचं चित्र फार विचलित करणारं होतं खरं म्हणजे। 10 वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्लांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं, हमें संरक्षित कीजिए। कालपर्यंत यांच्यापासून आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं, एवढी यांची हुकुमशाही आणि दादागिरी होती। पण राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं संसदेमध्ये। तर लोकसभेमध्ये नेमकं काल काय घडलेलं आहे आणि राहुल गांधी काय म्हणाले होते ते ऐकूया। लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य। आप हिंदू हो ही नहीं। Just get me that picture of Shiva. I'm inside because of this. हिंदू धर्म में साफ लिखा है, सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए। अहिंसा हमारा प्रतीक है। अभय मुद्रा ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, अभय मुद्रा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।